नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 9वी विषय गणित भाग 1 ची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत। त्यातला आपण आज चौथा प्रश्न घेणार आहोत। चौथा प्रश्न, खालील उपप्रश्न सोडवा, कोणतेही 2। यात तुम्हाला 3 प्रश्न दिलेले असतात आणि कोणतेही 2 सोडवायचे असतात। 4 गुणांसाठी प्रत्येक गणित असतं। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती आहे की अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। मी प्रश्नपत्रिकेचे प्रश्न पहिला, दुसरा आणि प्रश्न तिसरा आधीच अपलोड केलेला आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। आता प्रश्न चौथ्यातलं पहिलं गणित आहे। आलेखाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। 4 प्रश्न आहेत, प्रत्येक गुणांसाठी एक प्रश्न। आता आधी आपण आलेख समजून घेऊया। इथं एक्स अक्षाला ABC म्हणजे तुकड्या दिलेल्या आहेत। वाय अक्षाला विद्यार्थ्यांची शेकडेवारी दिली आहे। प्रमाण वाय अक्षावर 1 सेमी बरोबर 10% विद्यार्थी, म्हणजे इथं 10%, 20% असे विद्यार्थ्यांची शेकडेवारी दिली आहे। आणि इथं हे स्तंभालेख काढलेले आहेत। आता प्रश्न पहिला आहे त्यातला, ही कोणत्या प्रकारची स्तंभाकृती आहे। आता इथं ह्या प्रत्येक स्तंभाचे 2-2 भाग केलेत। एक पांढरा भाग आहे आणि एक काळा भाग आहे। आता पांढरा भाग नेमकं काय आहे इथं सूचीमध्ये दिलं आहे की मुले आहेत, आणि काळा भाग जो आहे तो मुली आहेत। म्हणजे ए डिव्हिजनमध्ये किंवा ए तुकडीमध्ये मुलं किती आणि मुली किती, तसंच BC Dमध्ये मुले किती आणि मुली किती असा हा स्तंभालेख काढलेला आहे। तर या ठिकाणी या स्तंभाचं विभाजन केलेलं आहे, म्हणजे याचे 2 भाग केले आहेत, म्हणून याला काय म्हणतात, विभाजित स्तंभालेख। म्हणजे ही आकृती जी आहे ती विभाजित स्तंभालेखाची आकृती आहे। मग त्याचं उत्तर पूर्ण वाक्यात लिहा। ही स्तंभाकृती विभाजित स्तंभालेखाची आहे। आलेखावरून प्रश्न सोडवणं अगदी सोपं असतं। फक्त थोडंसं आलेखाचं तुम्ही निरीक्षण केलं की तुम्हाला सहज त्याची उत्तरं लिहिता येऊ शकतात। त्यातला दुसरा प्रश्न आहे, B तुकडीमध्ये किती मुले व किती मुली आहेत। आता बघा, इथे ही B तुकडी आहे, एकूण इथं 70 आहेत। म्हणजे आता हे जे ब्लॅक आहे हे मुली आहेत। आता हे किती आहेत, 30। एकूण 70% आहेत, म्हणजे इथं 70मधनं 30 गेले म्हणजे 40, म्हणजे 40 पांढरे हे स्तंभ हा मुलांचा आहे, म्हणून 40 मुले आणि 30 मुली आहेत। B तुकडीमध्ये 40 मुले व 30 मुली आहेत। आता प्रश्न तिसरा, कोणत्या तुकडीमध्ये मुले व मुली यांची संख्या समान आहे। बघा आता, म्हणजे काळा आणि पांढरा स्तंभ साधारणतः कुठं तुम्हाला सारखा दिसतोय, सारख्या उंचीचा आहे हे आपल्याला बघायचं आहे। इथं हा पांढरा जास्त आहे, पांढरा कमी आहे, काळा जास्त आहे। इथं पांढरा जास्त आहे, काळा कमी आहे। इथं दोन्ही समान वाटत आहेत बघा। आता इथं हे किती आहे, एकूण स्तंभ आहे 80, मुली किती आहेत 40, आणि मुलंसुद्धा 80मधनं 40 गेले 40, म्हणजे मुलं 40 आणि मुली 40 आहेत। म्हणजे C तुकडीमध्ये मुले आणि मुली यांची संख्या समान आहे। C तुकडीमध्ये मुले व मुली
यांची संख्या समान आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे, सर्व तुकड्यांमध्ये एकूण मुलींची संख्या किती? आता प्रत्येक तुकडीत मुली किती आहेत त्यांची आपल्याला बेरीज, या सगळ्या तुकड्यांमधल्या मुलींची बेरीज केली म्हणजे आपल्याला एकूण मुलींची संख्या कळणार आहे. एकूण मुलींची संख्या बरोबर. आता बघा ए डिव्हिजनमध्ये किती आहेत मुली? मुलींचा स्तंभ काळ्या आहे म्हणून तो फक्त शोधायचा आपल्याला. किती आहेत? 50. नंतर बीमध्ये किती आहेत? 30 मुली आहेत. सीमध्ये 40 आणि डीमध्ये पुन्हा 50 मुली आहेत. म्हणजे या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. मग ए डिव्हिजनमध्ये 50, बीमध्ये 30, सीमध्ये 40 आणि पुन्हा डीमध्ये 50. 50 आणि 50 100 आणि हे 70, 170. म्हणजे एकूण किती आहेत मुली? 170 मुली आहेत. तसंच तुम्हाला मुलांचंही विचारलं जाऊ शकतं. मुलांचं जर विचारलं की मुलांची एकूण संख्या किती, तर आता हा 79चा स्तंभ आहे. इथं 50 मुली आहेत म्हणजे मुलं किती आले? 30. इथं किती? आता हा 70चा स्तंभ आहे. मुलं आहेत 30 म्हणजे इथं मुलं आले 40. 70 वजा 30 40. इथं किती आले? 30. इथं 40 आणि इथं स्तंभ आहे 70चा. इथं मुले आहेत 50, मुलं आहेत 20. म्हणजे या वरच्या भागाची तुम्ही संख्यांची बेरीज केली की तुम्हाला मुलांची संख्या कळणार आहे. म्हणजे कोणताही प्रश्न विचारला तर आपल्याला त्याच्यावरनं सहज स्तंभालेखाचं निरीक्षण करून उत्तर लिहिता येतं आणि ते प्रश्न अगदी सोपे असतात. त्याच्यामुळे तुम्ही स्तंभालेखाचा प्रश्न जर आला की स्तंभालेखाची तुम्हाला स्तंभालेख दिलेला असेल आणि जर तुम्हाला प्रश्न विचारले असतील तर ते प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहा म्हणजे तुम्हाला त्यात तुम्हाला पूर्ण गुण मिळू शकतात. पुढचा प्रश्न घेऊया. दुसरं गणित, पुढील एक सामायिक समीकरणे सोडवा. 2/x अधिक 3/y बरोबर 13, 5/x वजा 4/y बरोबर -2. आता हे समीकरण इथं आपण आधी लिहून घेऊ. 2/x अधिक 3/y बरोबर 13 आणि दुसरं समीकरण आहे 5/x वजा 4/y बरोबर -2. आता ही एक सामायिक समीकरण आपल्याला सोडवायची आहेत. आता इथं छेदस्थानी xy दिला आहे म्हणजे छेद भिन्न आहेत, तर इथे आपल्याला तिरकस गुणाकार करावा लागेल. मग दोनाने आपण हे दोन्ही एक सामायिक समीकरण आधी सोडवून घेऊया म्हणजे ते जनरल किंवा सामान्य रूप जे आहे त्यात आपल्याला तयार करायचं आहे आणि मग ते आपल्याला सोडवावे लागतील. तर 2 गुणिले y 2y छेदस्थानी दोन्ही छेदांचा गुणाकार असतो म्हणून x गुणिले y xy अधिक 3 गुणिले x 3x छेद xy बरोबर 13. आता छेद समान झाले म्हणून 2y अधिक 3x छेद xy बरोबर 13. आता हा xy जो आहे तो भागिले आहे, तो इकडे गुणिले होणार आहे म्हणजे 2y अधिक 3x बरोबर 13 गुणिले xy 13xy. आता हे समीकरण आपण सामान्य रूपात लिहूया. 3x अधिक 2y बरोबर 13xy हे झालं समीकरण 1. आता याचप्रमाणे हे समीकरण आपण दुसरं जे समीकरण आहे ते सामान्य रूपात आणूया. आता 5 गुणिले y 5y x गुणिले y xy वजा 4 गुणिले x 4x आणि x गुणिले y xy बरोबर -2. आता छेद समान झाले म्हणून आपण एका छेदामध्ये लिहूया. छेद एकदाच लिहायचा आहे. 5y वजा 4x बरोबर -2.
मग आता हा एक्स वाय इकडे गुणिले होणार आहे आणि 4x आपण पुढं लिहूया. तो ऋण आहे 4x अधिक 5y बरोबर -2 गुणिले XY म्हणजे -2XY. मग त्याला क्रमांक 2 देऊया. -4x अधिक 5y बरोबर -2XY. समीकरण 2. आता ह्या 2 समीकरणांचं निरीक्षण करायचं आहे. कोणत्या चलाचे सहगुणक समान आहे? तर एक्सचे सहगुणक 3 आणि -4 आहे. इथं वायचे 2 आणि 5 आहे. कुठल्याच चलाचे सहगुणक समान नाहीत. तर आपल्याला इथं समान करून घ्यावे लागतील. मग आता इथं जर 3ला आपण 4ने गुणलं तर 12 होणार आहे आणि 4ला 3ने गुणलं तर 12 होणार आहे. म्हणजे समीकरण 1ला आपल्याला 4ने गुणावं लागेल आणि समीकरण 2ला 3ने गुणावं लागेल. आता इथं समीकरण 1 गुणिले 4 किंवा समीकरण 1ला 4ने गुणून असं लिहिलं तरी चालतं आहे. आता इथं आपण 4ने गुणतो आहे. 4 त्रिक 12x अधिक 4 दुणे 8y बरोबर 13 चौक 52 XY. हे झालं समीकरण 3. आता समीकरण 2ला आपल्याला 3ने गुणायचं आहे. समीकरण 2 गुणिले 3 म्हणजे इथं आला हा 4 आहे. तर -4ला 3ने गुणलं तर काय होणार आहे? -12. 4 त्रिक -12x अधिक 5 त्रिक 15y बरोबर 3 दुणे 6 -6XY. 3ने गुणलं आपण 3 चौक 12 3 5 15 3 दुणे 6 -XY. हे झालं समीकरण 4. आता समीकरण 3 आणि 4चे एक्सचे सहगुणक समान झालेत. त्यांना भिन्न चिन्ह आहे. भिन्न चिन्ह असतील म्हणजे वेगवेगळे चिन्ह असतील तर त्या समीकरणांची बेरीज करा. इथं धनचिन्ह आहे, इथं ऋण आहे म्हणजे चिन्ह वेगवेगळे आहेत. तर त्या समीकरणांची बेरीज करायची आहे. मग समीकरण 3 अधिक समीकरण 4. आता समीकरण 3 लिहून घेऊया. 12x अधिक 8y बरोबर 52XY आणि 4 आहे -12x अधिक 15y बरोबर -6XY. हे आपण बेरीज करतोय. अधिक 12x वजा 12x 0 येणार. 15 आणि 8 दोन्ही समान चिन्ह आहेत म्हणजे बेरीज करावी लागेल इथं. तर 15 आणि 8ची बेरीज करा. 15 आणि 8 23y बरोबर. आता इथं एक धन आणि एक ऋण आहे. जर एक धन आणि एक ऋण चिन्ह असेल, अशा 2 संख्या असतील तर त्यांची वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मग 52मधनं 6 गेले, किती उरतील? 46. हवं तर तुम्ही बाजूला वजाबाकी करून बघू शकता. 12मधनं 6 गेले 6चा 1, 5मधनं 1 गेले 4, 46. XY आहे तसेच आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या 52 आहे म्हणजे हा धन येणार आहे. आता इथं काय आलं आहे बघा, 23y बरोबर 46XY. आता हे दोन्हीकडचे y आपण कॅन्सल केले तर एक्सची किंमत आपल्याला काढायची आहे. म्हणून हा x आहे तसाच, हा 23 आहे तसाच आणि हा 46 इथं एक्सला गुणिले तो इकडे त्यांना काय होणार आहे? भागिले होणार आहे. इथं आपण भाग दिला. 23 × 23 23 दुणे 46 म्हणजे x बरोबर किती आलं? 1/2.
एक्सची किंमत 1/2 ही किंमत आपण समीकरण 1मध्ये ठेवणार आहोत. समीकरण 1मध्ये ही किंमत ठेवून वायची किंमत आपल्याला मिळणार आहे. आता x बरोबर 1/2 ही किंमत समीकरण 1मध्ये ठेवू. समीकरण 1 आहे 2/x अधिक 3/y बरोबर 13. आता एक्सची किंमत ही अपूर्णांक आहे. तुम्ही इथंच ठेवली तरी चालेल किंवा हे सोडवून घेतलं तरी चालतं आहे. 2/1/2 अधिक 3/y बरोबर 13. आता हे 2/1/2 हे कसं सोडवायचं आहे बघा. हा 2 भागिले 1/2 असा याचा अर्थ आहे. 2 भागिले 1/2. आता हे आपण अपूर्णांकांच्या भागाकाराचा नियम या ठिकाणी वापरायचा आहे. 2 भागिले 1/2 हा पहिला 2 आहे तसाच भागिलेऐवजी गुणिले आणि दुसरा अपूर्णांक व्यस्त करायचा आहे. म्हणजे अंश आणि छेद यांची उलटपालट करायची. अंशाच्या जागी छेद, छेदाच्या जागी अंश म्हणजे 2/1 म्हणजे बेदुणे 4 आलेलं आहे. 4/1 म्हणजेच 4. म्हणजे ह्याचं जे उत्तर आलेलं आहे ते 4 आलेलं आहे. 4 अधिक तुम्ही डायरेक्ट हा छेद इथं गुणू शकताय, डायरेक्ट लिहू शकता. फक्त हे कसं येतं ते मी तुम्हाला सांगितलं आहे. तर 4 अधिक 3/y बरोबर 13. आता हे 4 उजव्या बाजूला आणा. 3/y आहे तसेच बरोबर 13 आहे आपल्या जागेवर आहे तसाच आणि हा 4 इकडे त्यांना वजा होणार आहे. मग 3/y बरोबर 13 वजा 4 9. आता हा 9 इकडं भागिले घ्या आणि हा y इकडे घ्या. म्हणून 3/9 बरोबर y. किंवा तुम्ही इथं 1/9च्या जागी इथं 9/1 लिहू शकता. तिरकस गुणाकार करून पण हे कसं आलं आहे बघा. हे पण ज्यांना शंका असेल त्यांच्यासाठी मी सांगते की 3/y बरोबर 9/1. इथे आपण तिरकस गुणाकार केला. 3×1 3, 9 गुणिले y 9y. आता हा y आहे तसाच आणि हा 9 इकडे त्यांना भागिले होणार आहे. कारण हा 9 इथं गुणिले आहे तो भागिले होईल. म्हणजे तेच इथं आलेलं आहे बघा. 3/9 बरोबर y. 3×1 3, 3×3 9 म्हणजे y बरोबर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 1/3. म्हणजे समीकरणाची उकल xy बरोबर x आहे 1/2 आणि y 1/3. याप्रमाणे या प्रकारचं एक सामायिक समीकरण जर तुम्हाला आले तर ते अशा पद्धतीने सोडवायचे आहेत. आता पुढचं गणित घेऊया. तिसरं गणित. आपल्या उत्पन्नापैकी रुपये 40,000 सय्यद भाई यांनी 8% चक्रवाढ व्याजाने 2 वर्षाकरता बँकेत गुंतवले. श्री फर्नांडिस यांनी रुपये 1,20,000 म्युच्युअल फंडात 2 वर्षाकरता गुंतवले. 2 वर्षानंतर श्री फर्नांडिस यांना 1,92,000 रुपये मिळाले. तर सय्यद भाई व श्री फर्नांडिस यापैकी कोणाची गुंतवणूक फायदेशीर ठरली. सोडवूया उदाहरण. सय्यद भाई यांनी 40,000 रुपये चक्रवाढ व्याजाने 8% दराने 2 वर्षाकरता गुंतवलेले आहेत. तर इथं आपल्याला चक्रवाढ व्याजाचं सूत्र वापरावं लागेल. मग त्यासाठी पी म्हणजे मुद्दल. पी किती आहे 40,000 रुपये. आठ टक्के म्हणजे दर म्हणजे आर 8% आणि 2 वर्षाकरता म्हणजे एन बरोबर 2 वर्ष. त्याचं सूत्र आहे ए बरोबर पी कंसात 1 अधिक R/100
कंसाचा घातांक n. आता आधी आपण हे चक्रवाढ व्याज काढून म्हणजे रास चक्रवाढ व्याजामध्ये आपल्याला रास मिळते, चक्रवाढ व्याज आणि मुद्दल ह्यांची बेरीज मिळते. आता हे आधी आपण सोडवूया आणि मग नंतर किती व्याज मिळालं ते आपल्याला काढता येईल. आता पी किती आहे 40,000 कंसात 1 अधिक 8/100 कंसाचा घातांक 2 बरोबर 40,000. आता इथं 100 किंवा तुम्ही भाग पण देऊ शकताय किंवा 100 × 100 अधिक 8 108/100 आहे. तसेच कंसाचा घातांक 2 बरोबर 40,000 गुणिले 108/100 गुणिले 108/100. घातांक 2 आहे म्हणून आपण 2 वेळा ही संख्या लिहिली आहे. आता इथं हे 2 शून्य घालवले, नंतर हे 2 शून्य घालवले आणि आता आपल्याला 108 गुणिले 108 गुणिले 4 यांचा गुणाकार करावा लागेल. एकशे 8 गुणिले 108 8 8 64 8 आले 6 8 0 0 आणि 6 8 1 8. आता आपण शून्याने गुणायची गरज नाही, डायरेक्ट आपण 2 शून्य ठेवूया. 2 शून्य ठेवले म्हणजे या 2 संख्यांनी गुणून झालं. आता 8 1 8 1 0 0 1 1 1 4 4 6 6 8 आणि 8 16 1 1 1 108 गुणिले 108 11,664 गुणिले आता हे 4 4 चौक 16 1 6 चौक 24 आणि 1 25 हातच्या आले 2 6 चौक 24 24 आणि 2 26 हातच्या पुन्हा 2 आले 4 1 4 आणि 2 6 आणि 4 1 4 म्हणजे एकूण रास जी मिळालेली आहे ए बरोबर 46,656 रुपये. आता ही मिळालेली आहे रास. आता चक्रवाढ व्याज आपल्याला काढायचं आहे म्हणून चक्रवाढ व्याज बरोबर ए वजा पी म्हणजे रास वजा मुद्दल. रास आहे किती आली 46,000 ही रास आलेली आहे. 46,656 वजा 40,000 मुद्दल आहे म्हणजे 6,656 रुपये व्याज मिळालेलं आहे. चक्रवाढ व्याज किती मिळालं 6,656 रुपये. आता हे आपल्याला कोणती गुंतवणूक फायदेशीर ठरली आहे हे आपल्याला ह्या संख्येवरनं किंवा ह्या व्याजावरनं कळत नाही. आपल्याला शेकडा काढावा लागेल. मग शेकडा व्याज किंवा व्याजाचे शतमान. आता हे जे व्याज मिळालेलं आहे हे किती रुपयांवरती मिळाले तर 40,000 रुपयांवरती 6,656 रुपये व्याज मिळाले गुणिले 100 आणि आपल्याला शेकडा व्याज काढायचं आहे. मग 6,656 हे व्याज मिळालेलं आहे 40,000वरती म्हणून आणि शेकडा व्याज काढायचे म्हणून गुणिले 100 हे 2 शून्य घालवले. आता इथं भाग द्यायचा आहे. चारने आपण डायरेक्ट भाग देऊया. 4 1 4 0 0 4 1 4 6 बंद 4 गेले 2 उरले 6 घेतले 26 झाले 4 सक 24 26 24 गेले 2 उरले 5 घेतला 25 झाले पुन्हा 4 सक 24
25 मधनं 24 गेले, 1 उरला, 6 घेतले, 4 चोक 16 बरोबर 1664 भागिले 100 आहे. म्हणजे आता इथं छेदामध्ये 2 शून्य आहेत, म्हणजे 1 2 संख्या सोडून पॉईंट द्यावे लागेल आपल्याला. म्हणजे 16.64% एवढं व्याज मिळालेलं आहे. आता दुसरं जे आहे फर्नांडिस यांचं, ते आपल्याला काढायचं आहे. आता फर्नांडिस यांनी किती गुंतवले होते? 1,20,000 रुपये. त्यांना मिळाले किती? 1,92,000. फर्नांडिस यांना मिळणारे व्याज त्यांना 1,92,000 रुपये मिळाले आणि त्यांनी गुंतवले होते 1,20,000. यांची वजाबाकी आपण केली तर ती वजाबाकी येते 72,000 रुपये. दोघांचा कालावधी सारखाच आहे, 2-2 वर्ष. मग आता हे 72,000 रुपये जे मिळालेले आहेत ते 1,20,000वरती मिळालेले आहेत. म्हणजे आता यांचंसुद्धा आपल्याला, कारण इथं 72,000 व्याज मिळालं आहे, इथं फक्त व्याज किती मिळालं होतं तर 6,656 रुपये. मग कोणाची गुंतवणूक फायदेशीर आहे त्यासाठी आपल्याला शेकडा व्याज काढायचं आहे. आता फर्नांडिस यांना मिळणारं शेकडा व्याज किती आहे ते आपण काढूया. शेकडा व्याज बरोबर त्यांनी गुंतवले होते 1,20,000. व्याज मिळालेलं आहे 72,000 गुणिले 100. आता हे 2 शून्य आपण घालवले, पुन्हा हे 2 शून्य यातले घालवले तर किती आलं आहे बघा, 720 भागिले 12. 12 एका 12, 12 72 शून्य, म्हणजे 60% त्यांना व्याज मिळालेलं आहे. सय्यद भाईंना मिळालं 16.64% आणि फर्नांडिस यांना मिळालेलं आहे 60%. म्हणजे कोणाची गुंतवणूक फायदेशीर आहे तशी फर्नांडिस यांची गुंतवणूक फायदेशीर आहे. यांची गुंतवणूक फायदेशीर आहे. अशा पद्धतीने या प्रकारचं उदाहरण सोडवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना ही उदाहरणं सोडवता येतील, त्यांचाही सराव होईल. थँक्यू.